महाविकास आघाडीच्या बैठकीला मुंबईत सुरुवात। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्षांची बैठकीकडे पुन्हा पाठ। मतदार याद्यांमधील घोळ आणि ईव्हीएम संदर्भात राज ठाकरे आज सादरीकरण करणार। निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढणार। बच्चू कडू मुंबईकडे रवाना। बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत संध्याकाळी 7 वाजता बैठक। बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, अधिकाऱ्यांसह 41 जणांना निमंत्रण। धनदांडगांना कर्जमाफी देऊ नका। सरकारनं कर्जमाफीची घोषणा करण्यापूर्वीच बच्चू कडू यांची सूचना। टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतलेल्यांना कर्जमाफी नको अशीही मागणी। बच्चू कडूंच्या आंदोलनात मनोज जरांगेही सहभागी। अटीतटीच्या लढाईत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाल्याचं वक्तव्य। मतदार याद्या 15 ऑक्टोबरपर्यंत अपडेट करू देण्याची राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती। 2 आठवड्यांपूर्वी केलेल्या विनंतीला अजूनही प्रतिसाद नाही। नवी मुंबईत मतदारांच्या बोगस पत्त्यांचा आणखी एक कारनामा। महानगरपालिका आयुक्तांच्या निवासी पत्त्यावर चक्क 150 मतदारांची नोंद। मतदारांची नोंद करतानाचा हलगर्जीपणा पुन्हा समोर। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बनावट लेटरहेडचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। 1 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिल्याचं खोटं पत्र। आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल गुन्हा दाखल। भाजपच्या सोशल मीडिया समन्वयकानं तक्रार दाखल केली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे प्राध्यापकांची भरती रखडली। 5000 प्राध्यापकांच्या भरतीला वित्त विभागाचा खोडाव। राज्यात 11000 प्राध्यापकांच्या जागा सध्या रिक्त। बच्चू कडूंच्या आंदोलनावर पहिल्याच दिवशी सरकारनं दाव टाकला। मनोज जरांगेंचा आरोप। कोर्टाच्या निर्णयावर मात्र टीका नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।